लतिका, लतिका, लतिका. म्हाळसा, काय ग, काय झालं? लतिका, अगं कुठे होतीस तू? किती हाका मारायच्या तुला? अगं मी अंतपुरातच होते, तुझा आवाज ऐकला आणि धावत आले. म्हाळसा, तुला काय झालं एवढं अस्वस्थ व्हायला? अस्वस्थ होऊ नको तर काय करू? आणि लक्ष कुठे आहे तुझं? म्हाळसा, तू शांत हो, शांत हो. आधी मला नीट सांगशील का काय झालं आहे ते? त्या बानूकडे सेवकाकरवी मी प्रस्ताव पाठवला होता. अजून त्याबद्दल मला काही कळलेलं नाहीये. तिकडून अजून उत्तर आलं की नाही आणि हे कोणालाही जाणून घ्यायचं नाहीये का? म्हाळसा, मला याबद्दल काहीच कल्पना नाही. अगं तूच त्या सेवकाला घेऊन आली होतीस ना? प्रधानजीने त्याच्या हातूनच लखोटा पाठवला होता ना? हो, पण मला कुठे ठाऊक होतं त्यात काय निरोप आहे ते. हे सारं तू आत्ता सांगितल्यावर मला समजलं. एव्हाना सेवक चंदनपुरीहून निरोप देऊन परत यायला हवा होता. मग त्याला इतका वेळ का लागतो आहे? काय झालं असेल चंदनपुरीत? बानूने माझा प्रस्ताव स्वीकारला असेल का? तिने माझ्या प्रस्तावाला उत्तर दिलं असेल का? असे अनेक प्रश्न मला स्वस्थ बसू देत नाहीयेत. म्हाळसा, या सगळ्याची तू मला आधीच कल्पना दिली असतीस तर मी ह्याचा माग काढला असता. राहू दे, जे झालं ते झालं. आता तात्काळ प्रधानजींना निरोप दे की मी त्यांना भेटायला बोलवलं आहे म्हणावं. हो. म्हाळसाला हे समजलं असतं की तिच्या नकळत मी पत्र वाचलंय तर माझं काय झालं असतं कोणास ठाऊक. पण हे मात्र खरं आहे, एव्हाना निरोप घेऊन सेवक जेजुरीत परत यायला हवा होता. का नाही आला तो परत? काय झालं असेल तिकडे चंदनपुरीला? का तो सेवक जेजुरीला परत आला आहे पण म्हाळसाला भेटला नाही? बानूचं उत्तर घेऊन सेवक चंदनपुरीहून आला आहे. हे म्हाळसापासून फार वेळ लपून राहणार नाही. होय, ठाऊक आहे मला. अहो, मग काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? बाणाईचे जे उत्तर आहे ते म्हाळसा देवींना सांगावे लागणारच आहे. कसे, कधी, कुठे आणि केव्हा ह्याचाच विचार करतो आहे. कारण बाणाईने असे उत्तर दिले आहे की इंद्रदेवांना जी शिक्षा करायची आहे ती देव करतीलच, परंतु ती लग्न करेल तर देवांशीच. याचा अर्थ बानूने म्हाळसाचा प्रस्ताव धुडकावून लावला. भविष्यात त्या दोघींचे संबंध कटू होण्याची खरी सुरुवात आता झाली आहे. मला असं वाटतं की म्हाळसा देवींनी विचारण्याआधी तुम्ही बानूचे उत्तर त्यांना स्पष्ट सांगून टाकावे. सांगू हो, फार घाई करता तुम्ही. बर, जाते मी. अहो देवी, अहो रागू नका. ह्या सगळ्या प्रकारात श्री खंडेरायांना काय म्हणायचं असेल ह्याचा मी विचार करत होतो. बानूबाई, तुम्हासनी भेटल्यावर ती तुम्हासनी हात जोडून म्हणाली की पोरी, माझी चूक पदरात घे. तर घ्याल का हो? त्या मायेला भेटाल होय तुम्ही? आपलंसं कराल का हो तिला? सांगा बानूबाई, सांगा की. नाही, मी त्या मायला कधी बी आपलं करायची नाही. माझा आणि त्या मायबाचा काय बी संबंध नाही. मला एकच ठाव आहे म्हातार बाबा, माझं दुसरं कोण बी नाही. आणि आता तर मला त्यांचं तोंड बी बघायचं नाही म्हातार बाबा. जशी मी आज त्यांच्यासाठी मेले होते तसंच आता ते बी माझ्यासाठी मेलं आहेत.
बानू, तू आता जरी इंद्राचे आणि शचीचे अस्तित्व मान्य करत नसलीस तरी भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे तुला ठाऊक नाही. बानू, कदाचित भविष्यात तुला त्यांना आणि त्यांना तुला आपलेसे करावेच लागेल. नारायण नारायण. आज प्रत्यक्ष देवेंद्रांनी माझे स्मरण केले. मुनिवर, आपण माझ्या कन्येची वार्ता मला दिलीत त्याबद्दल आपले आभार. नारायण नारायण. मुनिवर, आपण ही वार्ता माझ्या पत्नीला शचीला का दिलीत? मी तुम्हाला भेटायला आलो होतो, तुम्ही नव्हता. शची देवी भेटल्या. मला असे वाटले की तुम्ही त्यांना सर्व सांगितले असेल. आजवर ती शांत होती, पण आता तिला तिची कन्या परत हवी आहे. तुम्ही बानूला अर्थात तुमच्या कन्येला पुन्हा स्वर्गलोकात आणणार नाहीच का? तिला यमसदनाला पाठवणार आहे मी. नारायण नारायण. इतके शत्रुत्व स्वतःच्या कन्येशी. त्याला तुम्ही काहीही समजा, सुरुवात तिनेच केली आहे. मुनिवर, मला एक सांगा, प्रत्यक्ष श्री महादेव तिच्या संरक्षणासाठी कसे काय आले? तिच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन तुमच्या कन्येशी अर्थात बानूशी अशा काही गोष्टी जोडल्या गेल्या आहेत ज्याचे आपल्यालाही आश्चर्य वाटेल. असं? मग सांगा. नारायण नारायण. त्यासाठी मला प्रत्यक्ष श्री महादेवांची अनुमती लागेल. त्यांची अनुमती मिळाल्यावर मी येतो. नारायण नारायण. बानूला 4 पावलं मागे जाण्याचा प्रस्ताव म्हाळसाने देणं हा त्यांचा शेवटचा प्रयत्न होता विवाह थांबवण्याचा. सर्व प्रकारच्या परिस्थितीतून गेल्यामुळे बाणाई आता निश्चयी झाली आहे. मी आत येऊ का? ये. म्हाळसाने प्रधानजींना भेटायला बोलवलं आहे. त्यांना सांगा मी येतो म्हणून. लतिका, कशा संदर्भात बोलवलं आहे काही कल्पना? म्हाळसाने ते नाही सांगितलं. ये तू. मी म्हणाले होते तुम्हाला की म्हाळसाने विचारण्याआधी तुम्ही तिला सांगावं. येतो मी. म्हातार बाबा, हात काय करतो आहेस? कुठं काय? दिवसेंदिवस तुझं लईच धाडस वाढत चाललं आहे. माझ्या देवा मोरा काल बसलास, मी तुला काय बी बोलले नाही, पण आज तर देवा संगच बसलास. स्वतःला काय देव समजतोस वैरा? मी तुला आधीच सांगितलं होतं का घरात कुठं बी जा, पण हात यायचं काम नाही. माझ्या देवाला हात लावायचा नाही सांगून ठेवते. उठ बरं ना, उठ उठ. बानूबाई, हात तरी बसू. बस. हा बानूबाई, म्या तुमच्या देवाला काय बी करत नव्हतो. नुसता बघत होतो.
एकदा सांगितलं आहे म्या, झालं तर मग कसला एवढा विचार करायचा त्यो? नाही, मी हा विचार करत होतो की तुम्ही देवाची लई भक्ती करता. साध तुमच्या अंगणातल्या या हळदीच्या शिवलिंगाला बी तुम्ही कोणास हात नाही लावून देत. तर दुसऱ्या कोणी जर तुम्हाला सांगितलं की देवाचा इच्छा सोडून द्या, तर ऐकून घेणार का हो? हा, म्हातार बाबा, उगा येटोळे घेत कशापाई बोलतोय असरा? सरळ सरळ सांग की तुला देवाच्या बायकोनं जो सांगावा धाडला त्याच्याबद्दल विचारायचं आहे ते. वही बानूबाई, मला तेच विचारायचं होतं. अज्या बापानं तुम्हाला जन्म देऊन मारायचं बघितलं, त्याला जर देवाची बायको धडा शिकवणार होती तर त्याला नाही कशाबाई म्हटलं? हा, ज्या माय बापाचं मला तोंड सधिक बघायचं नाही, त्यासनी कुणी बी काय बी धडा शिकवलं तरी मला त्याचं काय बी नाही. आणि त्यासाठी मी माझ्या देवाचा विचार करायचं सोडून देऊ असं म्हणतोयस तू? द्यायचं की मग सोडून. त्या तुम्हासनी काय हवं नग ते समजा द्या तयार होत्या. त्यांचं इतकंच मागणं होतं की तुम्ही देवाचा इच्छा सोडून द्यायचा. बानूबाई, 4 पावलं मागे गेला असता स्वर्ग लोकात राहायला मिळालं असतं. सोनं चांदी हिर काय नाही मिळालं असतं. बोला की. अरे काय बोलतोयस तू म्हातार बाबा? अरे सोन्यासाठी मी माझ्या देवाला इसरू होय? आणि अरे तूच म्हणला होतास ना का काय बी झालं तरी हे लगीन होणार म्हणून, आणि आता लागलीच असं म्हणतोय स्वयरा? हा, एकदा विचार तरी करायचा होता समजायचा. असं माझं म्हणणं होतं. कशापाई विचार करायचा आणि कसला विचार करायचा? अरे मला नगत ये सोनं चांदी हिर काय बी नग. माझं देव देत्याल ते पुरं आहे बघ माझ्यासाठी. माझ्या देवानं मला काय बी दिलं नाही ना तरी बी चालल. अरे माझं देव आहे म्हणून मी आहे, म्हणून माझं जगणं आहे. त्यांच्या बिगर काय मोल आहे र मला? काय नाही. आणि असं बी अगोदर जाणार होतच, पण माझ्या देवामुळं मला जीवदान मिळालं आहे. आणि अशा देवाला इसरू म्हणतोयस वय र तू? बानूबाई, अहो इतका जीव आहे वय तुमचा तुमच्या देवावर? आता काय सांगू म्हातार बाबा तुला? माझा त्यांच्यावर किती जीव आहे हे कोणासनी बी कळणार नाही बघ. त्यांच्या बायकोसनी बी ते ध्यानात येणार नाही. माझ्या जीवाची खांडोळी खांडोळी केली तरी त्यातून एकच आवाज येईल, खंडेराय खंडेराय खंडेराय. देवी, आपला निरोप मिळाला. या बंधू. मला यायला जरा उशीर झाला. यात तुमचं काही चुकलं नाही. खरं तर हे सगळं समजून घ्यायला मलाच खूप उशीर झाला आहे. काय काम होतं देवी? आपण मला कशाला बोलवलं? बंधू, चंदनपुरीला मी बानूकडे प्रस्ताव पाठवला होता, त्याचे काय झाले? नुकतंच प्रस्तावाचं उत्तर आलं आहे. खरं तर त्यामुळेच उशीर झाला. काय आले आहे प्रस्तावाचे उत्तर? देवी, मी असा प्रस्ताव पाठवला होता की बाणाईवर जो अन्याय झाला आहे त्यासाठी तुम्ही इंद्रदेवांना शिक्षा कराल आणि त्या बदल्यात बाणाईने श्री खंडेरायांशी लग्न करण्याचा विचार सोडून द्यावा. माझा प्रस्ताव मला ध्यानात आहे. बाणाईने तुमचा प्रस्ताव स्वीकारला नाही.
मुनिवर, तुम्ही म्हाळसेला बानू ही इंद्राची मुलगी आहे हे सांगितल्यामुळे नको ते परिणाम घडले आहेत. आता पुढे काय हा मोठा कठीण प्रश्न आहे मुनिवर. देवा, माझ्या वचनाने काय अनर्थ घडला आहे याची मला कल्पना आहे, पण आता माझ्या शिष्येला मला वस्तुस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. नारायण नारायण. महाराज, आज तुम्ही कसं काय हात येणं केलं सा? आधी डोळे पुस बानू. आज मला तुला जे सांगायचे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. मुनिवर, आता अजून काही विपरीत घडणार नाही याची काळजी घ्या. होय देवा, परंतु आत्ता बानूला वस्तुस्थिती काय आहे हे सांगितले नाही तर तुम्हाला भेटायची वेडी आशा तिचे मन सैरभैर करून सोडेल. महाराज, अहो काय सांगाय आला सा? सांगताय ना हो? बानू, मी यापूर्वीही तुला सांगितलं होतं की श्री खंडेराय तुझ्याशीच विवाह करण्यासाठी जेजुरीहून निघाले आहेत. इतकेच नव्हे तर ते तुझ्या आजूबाजूला आहेत. पण आज मला तुला असे सांगायचे आहे की श्री खंडेरायांना प्राप्त करण्यासाठी ज्या कठोर प्रसंगांना तुला सामोरं जावं लागत आहे तो खडतर काळ अजून संपलेला नाही. महाराज, मी नाही समजले. तुम्हाला मला नक्की काय सांगायचं आहे? म्हणजे मला तुला असे सांगायचे आहे की श्री खंडेरायांशी तुझा विवाह होण्यास अजून मोठा कालखंड जायचा आहे. 12 वर्षांचा कठोर वनवास संपल्याखेरीज तुझा आणि श्री खंडेरायांचा विवाह होणे शक्य नाही. पण तिचे उत्तर काय होते? आपण त्याच्याविषयी नको बोलूया. पण मला ऐकायचे आहे की ती काय म्हणाली ते. त्यांनी मला जन्म दिला आणि टाकून दिलं, त्यासनी माझं देव शिक्षा करतील. आणि त्यासनी हे बी सांगा, कम्या करीन तर देवाशीच लगीन करीन. म्या 4 पावलं मागं जायची नाही. पित्याने मृत्यूसाठी सोडून दिलेली रानात राहणारी अनाथ मुलगी म्हणून मी तिला सहानुभूती दिली, पण तिला त्याचे काहीच मूल्य नाही. आतापर्यंत मी ह्यांना दोष दिला, पण हे इथून निघून जायला सर्वस्वी कारणीभूत ती बानूच आहे. तिने खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली आहेत, पण तिला ठाऊक नाही की ही माणसा काय आहे. देवी, शांत व्हा. नाही, तिला विसर पडला आहे की मी या साम्राज्याची सम्राज्ञी आहे. मी श्री खंडेरायांची अर्धांगिनी आहे. तिने केवळ माझा प्रस्ताव नाकारलेला नाही तर तिने माझा अवमान केला आहे. देवी, आपण यातून काहीतरी मार्ग काढूया आणि बाणाईचं काय करायचं ते पाहूया. येतो. थांबा. सगळे तिला बानू म्हणून ओळखतात. एकमेव तुम्ही आहात ज्यांच्या मुखातून मी बाणाई हा शब्द ऐकला आहे. असे का? कारण भविष्याच्या गर्भात हेच संबोधन लिहून ठेवले आहे. येतो मी.